प्रथम आपण अगोदर ब्लाऊजची माप कशी घ्यायची हे शिकणार आहोत. सगळ्यात पहिल्यांदा ब्लाऊजची उंची, ह्या ब्लाऊजची उंची आहे टाईट करून घ्यायची उंची. ह्याची उंची आहे 13.5 इंच. पुढचा गळा आहे 5.5 इंच. ह्याचा मुंडा आहे 5.5 इंच. शोल्डर मुंडा सेमच असतो. काही जणांना डीप गळा पाहिजे असेल तर त्याची उंची जास्त असते. नंतर कटोरीचं माप घ्यायचं. कटोरी 5.25 इंच आहे. ह्याच्यामध्ये शिवणीसाठी थोडी वाढवून घ्यायची अर्धा इंच. ही ब्रेसपट्टी आहे. ब्रेसपट्टी 3 आणि 3.5 इंचाची घ्यायची. करेक्ट 3 आणि 3.5 इंचच भरली पाहिजे आहे. हा आपला कटोरीचा टक्स 1.5 आणि 2.5 असा घ्यायचा आहे. हा असा 1.5 घ्यायचा आणि हा असा 2.5 घ्यायचा. बाहीचं माप घेताना ही बाही आपल्याला पाहिजे ती अशी बनवता येते. आपल्याला डिझाईननुसार त्याचं माप घेता येतं. ही आता पाठीमागचा गळा आहे ब्लाऊजच्या पाठीमागची उंची अशा मेजरमेंट टेपप्रमाणे लावून घ्यायची. करेक्ट ब्लाऊजची उंची किती आहे हे आपल्याला समजण्याकरिता आपण व्यवस्थित माप लावून घ्यायचं. आणि याचा पाठीमागचा गळा आहे 9 इंचाचा. शोल्डर आणि मुंडा सेमच आहे. ही शोल्डर पट्टी आहे 2.5 इंच. ही सगळी माप आपण एका वहीवर लिहून घेऊया अशा पद्धतीनं. तर आपण हिचं पेपरवरती कटिंग टाकायचं आहे. त्याची सगळी माप टाकून घेऊन कटिंग करायचं आहे पेपरवरती. आपल्या ब्लाऊजची उंची आहे 13.5. तर त्याच्यामध्ये +1 करून 14.5 अशी उंची घ्यायची आहे. ब्लाऊजची उंची 14.5. परत आता आपण ह्याच्यावरती इथं आपण असं शोल्डर टाकून घ्यायचं. आपलं शोल्डर आहे 5.5 इंच. ही पट्टी ही आपली गळा रुंदी 2.5 इंच घ्यायची आहे. ही आपला 5.5 इंचाचं शोल्डर अशी खाच करून घ्यायची. इथून खाली मुंड्याचा आकार द्यायचा. मुंड्याचा आकार इथून खाली द्यायचा 5.5 इंचावरती. एक नीट सरळ रेषेत देऊन घ्यायचा आकार. तिथून आता आपण छत्तीचं माप टाकून घ्यायचं. आपल्या छत्ती माप 8.5 आहे. तर त्याच्यामध्ये +1.5 इंच +अर्धा इंच असं मिळून सर्व मिळून 11.5 इंच आपण घेणार आहे. मुंड्याच्या आकारासाठी ही 1.5 इंचावरची एक खाच, नंतर 1 इंचावरती एक खाच अशी देऊन घ्यायची. ही आपली माया आहे. ही आपण कमी जास्त पण करू शकतो. ही आपण 1.5 इंचावरती पण ठेवू शकतो. 1 इंचावरती पण ठेवू शकतो. हे आपलं प्रमाण आहे. खरं माप आपल्या ब्लाऊजचं हे आहे. हे खरं माप आहे आपल्या ब्लाऊजचं. इथून असा मुंड्याचा आकार द्यायचा. ही आहे आपला ब्लाऊजचा मुंडा. ही आहे ब्लाऊजच्या मुंड्याचा आकार दिलेला आपण. आता आपल्या कंबरघेर जो आहे तो आपला सर्वसाधारणपणे कुणाचा 8 असू शकतो, कुणाचा 7 असू शकतो, कुणाचा 9 पण असू शकतो. मी इथं कंबरघेर 9.5 घेत आहे. 9.5 +अर्धा इंच असं घेत आहे. शिवणीसाठी थोडा एक्स्ट्रा घेत आहे. हा पार्ट असा इथून जोडायचा. हे मेजरमेंटमध्ये ही आपली माया आहे. इथून आपल्याला ब्रेसपट्टीचा आकार द्यायचा आहे. आपली ब्रेसपट्टी आहे 3 आणि 3.5 इंच अशी आहे. इकडं आपण 3.5 इंच असं देत आहे. ही रेष अर्ध्यापर्यंत अशीच मारून घ्यायची. असा ब्रेसपट्टीचा हा आकार देऊन घेतला. याच्यावरती अशी आपली कटोरी आहे 5.5 इंच. आपण ती 5.5 इंच वाढवून घ्यायची आहे शिवणीसाठी एक्स्ट्रा थोडी. त्याला पुढचा गळा आपल्याला हवे त्यानुसार साईजचा घ्यायचा आहे. मी हा गळा 5.5 इंचाचा घेत आहे. पुढचा गळा गळ्याची रुंदी आहे 2.5 इंच. हा गळा आपण कुठल्या पण साईजमध्ये काढू शकतो. जर का आपण कटोरी ब्लाऊज शिवणार असेल तर शक्यतो गोल गळा काढावा लागतो. त्याच्यामुळे फिनिशिंग चांगली पण कटोरी छान होते. हा 1 इंचाचा असा हे अंतर आहे. 1 इंच. 1 इंचावरून बरोबर हा आकार देऊन घ्यायचा गोल गळ्याचा. आपण जर का गोल गळे काढणार नसू, आपल्याला वेगळा कोणता गळा काढायचा असेल तर आपण असा वेगवेगळे आकार देऊ शकतो. असं काही नाही की हाच आकार दिला पाहिजे. ह्याच्यामध्ये प्रॉब्लेम काही नाही. फक्त इथून 3 इंच कमीत कमी इथून खाली आकार देता येतो. ह्याच्यावरती आकार देता येत नाही. त्यामुळे गळा पसरण्याची शक्यता असते. आता आपण कटोरीचा आकार देऊन घेऊया. इथून आपल्याला कटोरीचा आकार द्यायचा आहे. ही आपली कटोरी आहे. कटोरी आणि ह्याच्यामध्ये कमीत कमी 2.5 ते 3 इंचाचा गॅप असावा लागतो. कुणाला जास्त छती असेल तर त्याचा हा आकार असा वाढीव घ्यावा लागतो. जर का छतीची कमी असेल तर तुम्ही हा आकार देऊ शकता आकार. जर का छतीचा आकार जरा जास्त असेल तर अशी ही कटोरी मोठी काढावी लागते. हे आहे आता आपल्या ब्लाऊजचा पुढचा आणि त्याला जोडून हा पाठीमागचा येणारा भाग. आता आपण बाहीचं कटिंग टाकायचा. बाहीचा आकार आणि बाहीची उंची द्यायची. बाही आपली 3.5 असेल तर आपण इकडं हा 4 घ्यायचा आहे. आपला मुंडा किती आहे तो पहिल्यांदा मोजून घ्यायचा. ही आपला मुंडा टोटल किती आहे तर हा मुंडा आहे 10.5 इंच. त्याचप्रमाणे इकडं आपण बाहीचं माप टाकायचं आहे 10.5 इंचावरती किंवा 10 इंचावरती घेतलं तरी काही हरकत नाही. आपल्याला ही बाही काखेमध्ये येणार माप ह्याच्या निम्मा आलं पाहिजे. तर हे 1.5 इंच येत. 1.5 इंच किंवा 2 इंच आपण हे ठेवू शकतो. तर 2 इंच मी ठेवत आहे इथं, कारण हे 1.5 इंच होणार आहे शिवून. 2.5 इंच शिवणीसाठी धरलेलं आहे. ही बाही आपली 4 असेल तर 1.5 इंच पकडायचं इथं. ही आपलं फिटिंगचं माप आहे 8.5 इंचावरती घ्यायचं आहे.
ही आपली माया आहे, जी आपण शिल्लक फिटिंगसाठी जे ठेवत आहे ते हे आहे. याचा आकार देऊन घ्यायचा, याचा मध्य करायचा, मध्ये काढून घेतलेला आहे. याचा बाहीचा आकार आपण देऊन घ्यायचा. या दोन्हीमध्ये अर्धा इंचाचा गॅप असायला हवा. इथं अर्धा इंच, इथंही अर्धा इंच. परफेक्ट बाही कटिंग. आपण याचं पेपर कटिंग करून घ्यायचं आहे आता.